आज मी ह्या सीझनची पहिली कैरी खाल्ली। तर नमस्कार मंडळी, मी नेहा, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये। ह्या कैऱ्या घरी येण्याचं कारण म्हणजे रोज सुटणारं वादळ। रोज वादळ सुटते आणि त्यामुळे ह्या कैऱ्या अशा खाली गळून पडतायत आणि हे कैऱ्याचं झाड शेतात असल्यामुळे त्याला खालून माती लागते। आता कैरी झालं, चिंच झालं, समोर दिसते आणि खाल्ली नाही असं होऊ शकतं का? तशी मी एकच फोड खाल्ली, म्हटलं परत आपल्यामुळं लाडूला सर्दी व्हायला नको। आता ना माझं रोज एक नवीनच काम वाढले, ते म्हणजे हे पातेल्यात बर्फ करायला ठेवायचा आणि नंतर तो पिण्याच्या पाण्यात टाकायचा। गरमीच एवढी वाढली की गरम पाणी पिवायचं वाटत नाही। त्यानंतर दुपारी अंडा भुर्जी बनवली होती आणि ती मी बनवली नव्हती बरं का, ती आहोंनी बनवली होती, पण ते कॅमेऱ्यात येण्यासाठी कम्फर्टेबल नव्हते म्हणून त्यांना काय घेतलं नाही। मी फक्त ताट सजवायचं काम केलं होतं आणि दुपारून अचानकच असं वादळ सुटलं होतं। वादळ शांत झाल्यानंतर आत्यांनी झाडांना पाणी घालायला घेतलं होतं आणि त्यानंतर अंगणात पण शिंपलं होतं, कारण झाडताना खूप फुफटा उधळतो। संध्याकाळी म्हटलं छान अंड्याचं कालवण करावं, पण हे अंडे घरचे असल्यामुळे ताजे आहेत आणि त्याचं साल काढण्यासाठी खूप टाईम लागत होता। त्यानंतर छान अशी भाजीला फोडणी दिली, चुलीवरती छान अशा भाकरी केल्या आणि असा होता माझा आजचा दिवस। चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।